महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एसटीच्या दरात तब्बल 14.95% भाडेवाढ लागू केल्यानं राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे। ही दरवाढ रद्द करून परिवहन मंत्र्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून खात्याची सुधारणा करावी अशी मागणी करत ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। ही दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिलाय। लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला होता। परिणामी एसटीला दर महिन्याला 3 कोटींचा तोटा सहन करावा लागला असल्याचं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं। एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावावर मतं विकत घेणाऱ्या सरकारकडून ही दरवाढ म्हणजे सामान्य प्रवाशांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केलाय। डिझेल, चेसी, टायर यांसारख्या घटकांच्या वाढलेल्या किमती आणि मागील काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ यामुळे एसटी तोट्यात गेली असून हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जप्त केलेल्या मालमत्तेमधून वसूल करावा अशी मागणी जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली आहे। त्यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, संजय तरे, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, सचिन चव्हाण, प्रदीप शेडगे, वसंत गवाळे, प्रवक्ते अनिश गाडवे, संजय दळवी, महिला शहर संघटक प्रमिला भांगे तसंच शाखा प्रमुख शिवसेनेचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। आपण बघितलं असेल गेल्या 3 वर्षांमध्ये सातत्याने नवीन योजना आणायच्या, भूलथापा द्यायच्या, लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करायची आणि लोकांना असं दाखवायचं की आम्ही काहीतरी करतोय। आपण जर का पहिल्या दिवसाला म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी बघितलं असेल तर लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडका हा, लाडका तो अशा पद्धतीने अनेक योजना आणल्या। महाराष्ट्र राज्यावरती असलेला जवळपास 7-7.5 लाख कोटीचा जो काही कर्ज आहे तो फेडणार कसं? त्याच्या पलीकडे जाऊन ज्या गोष्टीमध्ये ह्यांनी दरवाढ केलेली आहे त्या दरवाढीच्या बाबतीत जर का बघितलं ह्या एसटीची तुम्ही अवस्था बघा ना, आतमध्ये जाऊन तुमच्या आमच्यासारखी लोक किंवा सर्वसामान्य जनता बसणार कशी? जे लोक इथनं त्या एसटीच्या भरोश्यावरती आहे, जे गावाखेडेपाड्यापर्यंत त्यांचा प्रवास करतात, जे काही विश्वासाने या लाल परीवरती अनेक वर्ष प्रवास करतायत, त्यांनी जायचं कुठे आणि कोणाकडे न्याय मागायचा? याचा अर्थ असा होतो की आम्हाला निवडणुका जिंकायच्या होत्या म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी बोललो आणि आता निवडणूक आमच्या जिंकून झालेल्या आहेत म्हणून सर्वसामान्य जनतेला या आगीमध्ये ढकलून द्या, या पद्धतीचं काम हे सरकार करतंय आणि त्या अनुषंगाने या सरकारची खरा चेहरा काय हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा पक्ष करतो। शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी आयोजित एका पत्रकार परिषदेत शिंदे गटावर तीव्र टीका केली आहे। त्यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीच्या दिवशी शक्तीस्थळावर शिंदे गटानं पक्षप्रवेश केल्याचा तीव्र निषेध केलाय। शक्तीस्थळ हे चांगल्या गोष्टींसाठी ओळखलं जातं, मात्र त्याच ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण झालं हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं। केदार दिघे यांनी शिंदे गटावर आरोप करताना गेल्या 3 वर्षांपासून अंधाधुंद कारभार सुरू असल्याचं सांगितलं। ज्या ठिकाणी लोक जोडली जात होती तिथेच लोकांना तोडण्याचं काम सुरू आहे। त्यांनी आनंद आश्रमात होणाऱ्या नियमबाह्य घटनांवरही यावेळी नाराजी व्यक्त केली। त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचाही उल्लेख केला। आमच्या नेत्यांवर सतत हल्ले होत आहेत, कलगुडे यांच्यावर झालेला हल्ला याचंच उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांनी ठाणे महापालिका आणि टीएमटी आर्थिक संकटाचा मुद्दाही उपस्थित केला। महापालिकेची अवस्था डबघाईला आली आहे आणि फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। दिघे यांनी शिवसैनिकांच्या एकजुटीवर भर देत ठाण्यातील शिवसैनिक आदेशांचं पालन करतील आणि पक्षाच्या पलीकडे जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। पण शेवटी तुम्ही लोकांना तोडताच होतात ना दुसरीकडनं। ज्या दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये कधी स्वतःची पाठी दिघे साहेबांनी लावली नाही, कधी स्वतःचं नाव लावलं नाही, तिकडे त्या आनंद आश्रमाला ह्या लोकांनी स्वतःच्या पक्षाचं कार्यालय बनवून टाकलेलं आहे। इथपर्यंत ही गोष्ट तरी ठीक होती, पण त्याही पलीकडे जाऊन मी अनेक वेळेला आपल्या समोर येऊन मी लोकांपर्यंत आणि महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत दाखवलेलं आहे की पायात शूज घालून ते लोक दिघे साहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्पगुच्छ काय देतात एकमेकांना आणि या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आहे। हा मेसेज उभ्या महाराष्ट्राला आहे, महाराष्ट्राच्या जनतेला आहे
विविध पक्षातल्या कार्यकर्त्यांना आहे की आपण ज्या समाधीस्थळी जातोय तिकडे दिघे साहेबांकडनं एक वेगळी ऊर्जा, वेगळी प्रेरणा घेण्याकरता दिघे साहेबांच्या आनंद मठामध्ये आपण बघितलं असेल की प्रत्येक वेळेला विविध पक्षातील कार्यकर्ते, नेते हे एकत्रित येऊन बसायचे, चर्चा करायची आणि ती चर्चा फक्त लोकांच्या कल्याणासाठी किंवा या ठाण्याच्या उत्कर्षासाठी आपण काय करताय ह्याकरता होती. पण ह्या वेळेला ज्या चर्चा आपल्याला बघायला मिळत आहेत, ज्या पद्धतीचा पक्षप्रवेश होतोय, तो आपला पक्ष वाढवण्याकरता इतर पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण कसं करता येईल हे आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच आता माघी गणेशोत्सव थाटात साजरा करण्याचा कल वाढत चाललाय. कुणी परंपरेनुसार तर कुणी नवस फेडायला गणपती बाप्पा विराजमान करत असल्यामुळे दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांच्या संख्येत भर पडते. यंदाच्याही वर्षी यामध्ये शेकडोंच्या संख्येनं भर पडली असून ठाणेकर यासाठी सज्ज होत आहेत. यावर्षी गणेश जयंतीला म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2419 श्रींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 2261 मूर्तींची स्थापना घरी होणार असून 158 सार्वजनिक मंडळही श्रींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलना केल्यास यावर्षी गणेश मंडळांची संख्या 9 तर घरगुती गणपतींची संख्या 485 वाढली आहे. यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथी शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 11:38 सुरू होणार असून चतुर्थ तिथी 2 फेब्रुवारीला रात्री 9:14 संपणार आहे. गणपती मूर्तींच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी 11:38 पासून दुपारी 1:57 पर्यंत असणार आहे. अवघ्या 2 ते 3 तासांमध्ये श्रींची स्थापना होणार असल्यानं अनेक जण त्याच दिवशी सत्यनारायण पूजाही करणार आहेत. त्यामुळे पटजींपासून देखावा, पूजा अर्चाच्या सामानांची जुळवाजुळव करण्यात चाकरमानी व्यस्त झालेत. विशेष म्हणजे भाद्रपद महिन्यात जसा थाटामाटात श्री गणेशाची पूजा आरास सजवली जाते तसंच भव्य स्वरूप देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात फुलांपासून पर्यावरणपूरक मखरांनाही मागणी वाढली आहे. दुसरीकडे गणेश मंडळांमध्ये ही स्पर्धा सुरू झाली आहे. बाप्पाच्या बैठकीसाठी भव्य मंडप आणि महाल ठिकठिकाणी उभारले जात आहेत. ठाण्यातील भटक्या श्वानांना रेबीजचे डोस देण्यात येणार आहेत. यामध्ये जवळपास 7 दिवसात 10,000 कुत्र्यांचं लक्ष ठेवण्यात आले. ठाणे महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे महापालिका क्षेत्रात अभियान राबवण्यात येत आहे. रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणं तसंच रेबीज विषाणूच्या प्रसाराचं चक्र तोडणं यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या काळात भटक्या श्वानांचं रेबीज लसीकरण करण्याचं लक्ष्य निर्धारित केलं असून गेल्या वर्षी 7,000हून अधिक श्वानांचं रेबीज लसीकरण करण्यात आलं होतं. या उपक्रमात ठाणे CPCA, इंडियन सोसायटी फॉर वेटरनरी ॲनिमल प्रोटेक्शन, सिटीजन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, VTEMS आणि PW आशिया या संस्थांचं सहकार्य मिळणार आहे. लसीकरणासाठी एकूण 25 पथकं तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात 1 डॉक्टर आणि 3 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भटक्या श्वानांकडून चावा घेण्याचं प्रमाण जास्त असलेल्या भागांची माहिती शहरातील नागरिक तसंच प्राणी मित्रांकडून जमा करण्यात आली असून त्या आधारे विभागावर लसीकरण मोहिमेचं नियोजन केलं असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर यांनी दिली आहे.